वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात। आणि आज खरं तर मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे। खरं तर ही जी काही ब्लाउज डिझाईन आहे यामुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येणार आहे। त्याचबरोबर मी तुम्हाला या ब्लाउज डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाईन सहजच बनवता येईल। आणि खरं तर ना ही ब्लाउज डिझाईन इतकी मस्त आहे की यामुळे आपल्या साडीला खूप सुंदर असं लुक येणार आहे। तशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा। त्याचबरोबर ही जी काही डिझाईन आहे त्याची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकता। आय होप सो आजची ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल। सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित देखील कशी बनवावी तर हे सुद्धा नक्कीच लक्षात येईल। ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस आणि या ब्लाउज पीसला खूप छान असा मोठासा काट आहे। आणि खरं तर हा काट वापरून आज आपण खूप सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन बनवणार आहोत। बऱ्याचदा आपल्याकडे मोठा काटच अवेलेबल नसतो, पण ह्या ब्लाउजला खूप छान असा मोठासा काट आहे। आणि एवढंच नाही तर खरं तर आपण याचा अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीचा बॅक पार्ट सुद्धा कट करून घेतलेला आहे। तर सगळ्यात आधी याचं मेजरमेंट कसं आहे ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी हे सहजच लक्षात यावं यासाठी। सो बघा, मग हा जो काही ब्लाऊज आहे तर ह्या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती आहे इथे टोटल 13 अधिक 1 इंच मार्जिन असं आपण 14ला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथून टाकलेला आहे आपण 2.5 इंचची गळा रुंदी आणि 5.5 इंच शोल्डर। ठीक आहे, एवढंच नाही तर याचा जो काही मुंडा आहे तर तो आपण इथे घेतलेला आहे 5.5 इंच। क्रॉसमध्ये 1ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे। खालच्या साईडने आपण टाकत असतो छातीचा 4था भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन, तर 8.5 अधिक 1.5 असं टोटल 10 इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतला आहे। आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपण अस्तरच्या बॅक पार्टवर करून घेणार आहोत। तर 2.5 इंच गळा रुंदीची ऑलरेडी मार्किंग केलेली आहे। त्यानंतर तुमचा जेवढा गळा असेल त्याच्यात अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन आपल्याला इथे ऍड करायचं आहे। तर बघा, मग इथे गळा आहे 9.5, अर्धा इंच मार्जिन असं आपण 10ला मार्किंग केली। त्यानंतर 2.5 इंच गळा रुंदीची खालच्या साईडला एक मार्किंग करून घ्यायची आणि पट्टीच्या सहाय्याने हे पॉइंट जॉईन करून इथे आपल्याला एक बॉक्स तयार करायचा आहे। खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे, तुमचा गळा कसाही असो सगळ्यात आधी आपल्याला या पद्धतीने हा बॉक्स तयार करावा लागतो। त्यानंतर तुमचा जो काही मेन गळा असेल त्याची मार्किंग करायची। तर बघा, मग मी इथे ह्या पद्धतीने अगदी सावकाशपणे पान गळ्याची मार्किंग करून घेत आहे। तुम्हाला जर यापेक्षा अजून डीप हवा असेल तर तुम्ही डीप घेऊ शकतात, बट इथे एवढा आपला सध्या सफिशियंट आहे। ठीक आहे, तर मी थोडासा डार्क करते जेणेकरून तुम्हाला सुद्धा आयडिया येईल की आपला जो काही मेन गळा आहे तर तो कसा आहे आणि तो कसा ड्रॉ करायचा। तर इथे लक्षात येईल शोल्डरच्या साईडला आपण तो मॅच केलेला आहे, शोल्डर अजिबात हलवलेलं नाहीये। अशा पद्धतीने आपली इथे पान गळ्याची मार्किंग झाली आहे। त्यानंतर इथून खाली आता एक मार्किंग करायची आहे। तर बघा, तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला हे किती खाली घ्यायचं आहे किती नाही ते। तर जेवढा डिस्टन्स आहे ना त्याच्यानुसार आपण मार्किंग करूयात। त्याआधी जी मार्किंग केलेली आहे ना पानगळ्याची तर एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला इथे कॅनव्हास पेपर लावून हा गळा स्टिच करायचा असेल तर मग लगेच कटिंग करायची नाही, तर हीच मार्किंग कॅनव्हास पेपरवर करून घ्यायची। ठीक आहे, पण इथे आता आपण कॅनव्हास पेपर यूज न करताच हा पानगळा स्टिच करणार आहोत आणि खालचा जो काही पॅच आहे त्याची मार्किंग आपण नंतर करणार आहोत। ठीक आहे, अशा पद्धतीने आपला मेन जो काही पानगळा आहे तर त्याची कटिंग झालेली आहे। सो आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी आता आपल्याला इथे काय करायचं आहे की जे काही अस्तर आहे ते आणि मेन फॅब्रिक असं दोन्ही एकमेकाला जोडून घ्यायचं आहे। त्यासाठी काय करायचं, जे काही आपलं मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट आहे तर तो सरळ ठेवायचा। त्यानंतर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवायचा आहे। सेंटरला एक पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला एक एक अशा टोटल 3 पिन आपल्याला इथे लावून घ्यायच्या आहे। आणि गळारुंदी सुद्धा एकदा चेक करायची आहे की आपलं जास्त गळारुंदी स्प्रेड व्हायला नको। जर गळारुंदी स्प्रेड झाली तर शोल्डर उतरण्याचे चान्सेस राहतात।
ठीक आहे. आता या पिना लावून झाल्यावर सगळ्यात आधी गळ्याच्या साईडने साधारणतः पाव इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवत इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना मार्जिन अजिबात कमी जास्त होणार नाही याची सुद्धा आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर टीप मारताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही याची सुद्धा काळजी आपल्याला इथे घ्यायची आहे. कारण आता आपण जशी टीप मारणार आहोत त्यावरच आपला गळ्याचा आकार, फिनिशिंग संपूर्ण डिपेंड आहे. आणि फायनली अगदी प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित आपण इथे गळ्याला टीप मारून घेतली. यानंतर आता लगेचच आपण कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवत टीप मारून घेऊयात. या स्टेपने काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्हीही आपल्या सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं आणि इथे आपल्याला कमरपट्टी किंवा गळापट्टी लावण्याची गरज देखील पडत नाही. त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक होतं कमरेच्या साईडचं तर ते मी कटिंग करून घेतलं आणि गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते आपण इथे कटिंग करून घेऊयात. म्हणजे जेवढा अस्तरचा पार्ट आहे ना त्याच लेवलमध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे. ठीक आहे. सो बघा मग आता हे कटिंग झालेलं आहे आणि यानंतर आता आपल्याला इथे गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि फायनली छोटे छोटे कट्स मारून झालेले आहेत. यानंतर आता ह्या पिना काढून घ्यायच्या आणि हा बॅक पार्ट सरळ करायचा. सो बघा मग ह्या पद्धतीने तो सरळ करायचा आहे. खूप जोरात खेचायचा नाहीये, अगदी अलगत अलगत आपल्याला तो सरळ करायचा आहे, जेणेकरून आपली शिलाई खेचायला नको. आणि यानंतर आता सगळ्यात आधी गळ्याच्या साईडने आपल्याला द्यायची आहे दाबटीप. तर बघा मग आता इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. कारण आता आपण जी दाबटीप देणार आहोत त्यावरच आपल्या गळ्याचा आकार, फिनिशिंग संपूर्ण डिपेंड आहे. कारण ज्यावेळेस आपण कॅनव्हास पेपर न लावता गळा रेडी करतो त्यावेळेस आपल्याला अगदी काळजीपूर्वक, सावकाश आणि ज्या काही मी महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगत आहे तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहे. म्हणजे तुमचा सुद्धा गळा अगदी प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित नक्कीच रेडी होईल. आणि फायनली गळ्याला इथे दाबटीप देऊन झालेली आहे. आकार अगदी परफेक्ट आलेला आहे. यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे दाबटीप देऊन घेऊयात. आणि इथे सुद्धा दाबटीप देताना आतला जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. आणि इथे तुमच्या लक्षातही आलं असेल की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपलं सोबतच फिनिशिंग सहित रेडी झालेलं आहे. ठीक आहे. यानंतर आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला पकडायचं आहे. कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, कुठे फुगा येणार नाही. तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा खरं तर इथे आपल्याला काळजी घ्यायची आहे. फायनली हे जोडून झालं. त्यानंतर आता आपण हे एक्स्ट्राचं इथे कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करून घेऊयात. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो, जेणेकरून आपल्याला परफेक्ट असा बॅक पार्ट रेडी होईल. आणि स्टिचिंग करताना खरं तर इझी जावं यासाठी आपल्याला ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट असते. आणि फायनली हे एक्स्ट्राचं कट करून आपला परफेक्ट असा बॅक पार्ट इथे रेडी झालेला आहे, तो सुद्धा प्रॉपर फिनिशिंगचे. ठीक आहे. सध्या आता हा पार्ट आपण साईडला ठेवूयात आणि खालचा जो काही पॅच आहे काठाचा तर त्याची मार्किंग आणि आता कटिंग आपल्याला इथे करून घ्यायची आहे. तर लक्षात राहू द्या, सगळ्यात पहिला महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे ब्लाऊज डिझाईनसाठी आपल्याला पेपर कॅनव्हास लागतो. कारण कॅनव्हास पेपरमध्ये भरपूर सारे प्रकार असतात. तर मी तो कॅनव्हास पेपर डबल फोल्ड करून घेतला. सगळ्यात आधी खालच्या साईडने एक सिंपल अशी लाईन ड्रॉ करायची आहे. त्यानंतर आपल्याला इथून जेवढी आपली म्हणजे रुंदी आहे ना, लांबी पॅचची, इथून किती डिस्टन्स आहे त्यावरती डिपेंड आहे. ठीक आहे. तर मी ते मोजून घेतलं आणि इथे 2.25 मार्किंग करून घेतली. त्यानंतर इथे खाली 1.5 ते 2.25 मार्किंग करून घ्यायची आहे. आणि तिरकं ह्या पद्धतीने इथे हे जॉईन करून घ्यायचं. ठीक आहे. सो अशा पद्धतीने ह्या पॅचची मार्किंग झालेली आहे. आता ही जी काही मार्किंग आहे तर ही दुसऱ्या साईडला दिसते आपल्याला फेंट फेंट, तर तीच इथे आपल्याला डार्क करून घ्यायची आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने परफेक्ट अशी मार्किंग झालेली आहे. आता जी मार्किंग झालेली आहे एक्झॅक्टली त्यावर आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. पण बघा सगळ्या साईडने ना 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवलेलं आहे, कारण तेवढं मार्जिन आपल्याला लागणार आहे. आणि जी काही आपली मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच आपली टीप येणार आहे. अशा पद्धतीने हा जो काही पॅच आहे ते त्याची कटिंग झालेली आहे. त्यासाठी आता आपल्याला लागणार आहे अस्तर.
तर ते अस्तरही आपण कट करून घेऊयात. आणि हा पॅच थोडासा आपला किंचित एक्स्ट्रा आहे, तर तो एक्स्ट्राचा मी इथे कट करून घेते. आणि जे अस्तर आहे ना, तर ते बरोबर आपण इथे कट केलेलं आहे. जी आपण एक्स्ट्राची मार्किंग केलेली होती ना तिथेच. ठीक आहे, हे बघा, हे पण कट केलं. पिन काढून घेते आणि कटिंग करते. अशा पद्धतीने बघा, मग पॅचसाठी लागणारं अस्तर हे कटिंग झालं. आता काय करायचं, सगळ्यात आधी आपल्याला हा काठ ठेवायचा, त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवलेला आहे. त्यानंतर त्यावर हा कॅनव्हास पेपर ठेवून घ्यायचा आहे. आणि आता आपण जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच टिप मारायची. सेंटरला एक पिन लावून घेतलेली आहे. हे व्यवस्थित सरळ सेट करायचं आहे. आणि सगळ्यात आधी आता ही जी काही वरच्या साईडनी मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, आता आपण जशी टीप मारणार आहोत तसंच आपला गळ्याचा आकार येणार आहे. हा जो काही शेप आहे तर तो येणार आहे. त्यामुळे ही टीप अगदी प्रॉपर परफेक्ट मारणं खरं तर खूपच गरजेचं आहे. सो म्हणूनच बघा, मग मी अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक इथे ही टीप मारून घेतली. आता इथे वरच्या साईडला टीप मारून झाल्यानंतर लगेचच आपण खालच्या साईडला सुद्धा जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच इथे टीप मारून घेऊयात. सो बघा, मग फायनली खाली आणि वरती दोन्ही साईडनी टीप मारून झाली. त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते कट करून घेऊयात. म्हणजे काठ असो, आपला अस्तर असो किंवा कॅनव्हास पेपर. ठीक आहे, वरच्या साईडचं सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. पण किंचितचं आपल्याला इथे मार्जिन राहू द्यायचं आहे, जेवढं आपलं कॅनव्हास पेपर आहे ना त्याच लेवलमध्ये. आता हे संपूर्ण एक्स्ट्राचं कट झाल्यानंतर इथे आपल्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पॅच सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा. त्याचा आकार आपल्याला जसा हवा आहे तसा यावा, त्यासाठी खरं तर ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर हा पॅच सरळ करण्यासाठी इथे मी एक स्क्रूड्रायव्हर घेतलेला आहे. तुम्ही एखादी कुठलीही शार्प गोष्ट घेऊ शकतात. आणि अगदी सावकाश आपल्याला खरं तर हे सरळ करून घ्यायचं आहे. खूप काही खेचायचं नाहीये, नाहीतर मग कॅनव्हास पेपर फाटण्याचे वगैरे चान्सेस असतात. सो अलगद आपण हे प्रॉपर सरळ करून घेतलं आणि याचा शेप सुद्धा अगदी व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आता हे व्यवस्थित सेट केल्यानंतर आपल्याला इथे द्यायची आहे दाबटीप. ठीक आहे, आणि हा जो काही कोपरा आहे ना तर हा मी व्यवस्थित बाहेर काढते, नाहीतर मग आपला शेप व्यवस्थित येणार नाही. आता सगळ्यात आधी इथून दाबटीप द्यायची. आता इथे लक्षात राहू द्या की दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. ठीक आहे, आता वरच्या साईडने प्रॉपर अशी दाबटीप दिल्यानंतर सेम त्याच पद्धतीने खालच्या साईडने सुद्धा आपल्याला दाबटीप द्यायची आहे. आणि इथे सुद्धा अस्तरचा कपडा आपला वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची. फिनिशिंगसाठीच्या या छोट्या मोठ्या टिप्स तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहे. कारण मी नेहमीच सांगत असते, फक्त डिझाईन बनवणं महत्त्वाचं नसतं, तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित रेडी करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. आणि फायनली आपला हा पॅच इथे रेडी झालेला आहे. आता या पॅचला आपल्याला थोडीशी जी काही कॉर्नरची समोसा लेस असते ना पाइपिंग टाईप, तर ती इथे लावून घ्यायची आहे. जर तुम्हाला प्रॉपर लेस लावायची असेल तर तुम्ही लावू शकतात, पाइपिंग करू शकतात, किंवा मोती लेस लावायची असेल तर ती सुद्धा लावू शकतात. खरं तर ते तुमच्या किंवा तुमच्या कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड आहे. ठीक आहे, पण इथे आपण ही मोती लेस ह्या पद्धतीने लावून घेणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जोडताना जे काही त्रिकोण आहेत तर ते व्यवस्थित एकसारखे बाहेर दिसले पाहिजे, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. ते थोडे पण पुढे मागे वर खाली व्हायला नको, नाहीतर मग सगळं फिनिशिंग लुक बिघडू शकतं. एवढंच नाही तर या कॉर्नरच्या कोपऱ्यावर सुद्धा आपल्याला ते व्यवस्थित असं एकावर एक फोल्ड करायचं आहे, जेणेकरून आपला शेप व्यवस्थित मेंटेन राहील. कारण बऱ्याचदा काय होतं, पॅचेस वगैरे व्यवस्थित रेडी होतात, पण ज्यावेळेस आपण लेस लावतो, पाइपिंग लावतो, तर त्यावेळेस ती प्रॉपर योग्य पद्धतीने न लागल्या गेल्यामुळे आपलं फिनिशिंग, आकार, लुक सगळंच बिघडतं. तर तसं इथे होऊ देऊ नका. सो त्यामुळे बघा, अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक खरं तर आपण ही कॉर्नरला समोसा लेस लावून घेतलेली आहे, ज्याचं सध्या खूप ट्रेंड चालू आहे. आणि खरं तर या समोसा लेसमुळे आपला हा पॅच अजूनच मस्त असा उठून दिसत आहे. सो आता हा तयार झालेला पॅच आपल्याला हा बॅक पार्टला लावून घ्यायचा आहे. त्याआधी गळ्याला इथे एक लेस लावायची आहे, तर मी गोल्डन लेस घेतलेली आहे. तुम्ही सुद्धा इथे तुमच्या आवडीनुसार किंवा काठाला मॅचिंग सुद्धा लेस इथे वापरू शकतात. तर कुठली लेस यूज करायची तर हे टोटली तुमच्यावर किंवा तुमच्या कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड आहे, किंवा ब्लाऊज कसा आहे, साडी कशी आहे त्यावर सुद्धा ते डिपेंड आहे. सो इथे मी सिंपल अशी गोल्ड मस्त छोटीशी नाजूक डिझायनर लेस घेतलेली आहे. कॉर्नरला इथे व्यवस्थित क्रॉसमध्ये फोल्ड करायची आहे, जेणेकरून आपला गळ्याचा आकार व्यवस्थित मेंटेन राहील.
आणि मी ज्या पद्धतीने इथे लेस लावत आहे सेम त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा लेस लावायची आहे, जेणेकरून तुमची सुद्धा लेस अगदी प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित लागली जाईल. ठीक आहे. सो बघा मग गळ्याला प्रॉपर परफेक्ट व्यवस्थित अगदी काळजीपूर्वक लेस लावून घेतली. त्यानंतर आता लेसच्या दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. ॲक्च्युली मी नेहमीच सांगत असते, लेस तुमची जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप द्यायची. त्याचे 2-3 फायदे आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस बॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते. सो इथे बघा किती परफेक्ट असा आकार आपला तयार झालेला आहे. त्यानंतर बॅक साईडला आधी टक्स टाकून घेऊयात. सो सेंटरपासून 4.5 इंच, अर्धा इंच साईडला आणि उभं 4 इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग करून घ्यायची आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा मी मार्किंग करून घेतली. त्यानंतर आता जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच ह्या पद्धतीने फोल्ड करत तिरका टक्स आपल्याला टाकायचा आहे. टक्सला नेहमी डबल टिप द्यायची आहे आणि शेवटी सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं, जेणेकरून तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहणार नाही. एक साईडने टक्स टाकून झाला की सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला टक्स द्यायचा आहे आणि तिथे सुद्धा मी म्हटल्याप्रमाणे डबल टिप द्यायची आहे संपूर्ण टक्सला सुद्धा आणि सुरुवातीला सुद्धा लॉक करायचं आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली परफेक्ट अशा दोन्ही साईडनी टक्स आपले इथे टाकून झालेले आहेत. आणि आता यानंतर आपल्याला आपण जो काही तयार केलेला पॅच आहे काठाचा तर तो लावायचा आहे. तर सगळ्यात आधी सेंटर पॉईंटला एक मार्किंग करायची, म्हणजे अगदी व्यवस्थित मध्यभागी आपल्याला हा काठ लावता येईल आणि तो बरोबर मॅच करायचा. खरं तर काठाचा पण सेंटर पॉईंटला मार्किंग करायची आणि दोन्ही मार्किंग एकमेकावर मॅच करत ते व्यवस्थित चेक करायचं आहे. आणि आता आपण इथे जोडायला सुरुवात करूया. ठीक आहे. अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक जोडायचं आहे. सगळ्यात आधी कमरेच्या साईडने जोडून घ्यायचं आहे. जोडताना अजिबात खेचायचं नाहीये. आपला पॅच तिरका वगैरे होतोय का काय, या सगळ्या गोष्टींची खरं तर आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. आणि टक्स टाकल्यामुळे दोन्ही साईडनी पॅच आपला थोडासा एक्स्ट्रा झालेला आहे, पण तो लगेच कट करायचा नाही, आधी टीप मारायची. आणि वरच्या साईडने सुद्धा अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला इथे टीप मारून हा पॅच इथे जोडून घ्यायचा आहे. खरं तर तुमच्या लक्षात येईल अगदी व्यवस्थित सेंटरला आलेला आहे, म्हणजे बघा किती योग्य पद्धतीने आपण हा पॅच इथे जोडून घेतलेला आहे. आता जोडून झाल्यानंतर कडेने सुद्धा सिंपल टीप मारून एक्स्ट्राचा पॅच आपला इथे कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने अगदी प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित आपण हा पॅच इथे लावला आणि या पॅचमुळे खरं तर आपल्या ह्या डिझाईनला अजूनच सुंदर असं लुक आलेला आहे. यानंतर आता आपल्याला इथे बॅक साईडला नॉट लावायचं आहे. तर मी रेडीमेड गोल्डन कलरचा नॉट घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जर कापडी नॉट बनवायचा असतील तर इझिली बनवू शकतात. आता इथे आपल्याला सिंपल असे फॅब्रिकचे लटकन सुद्धा रेडी करायचे आहेत. तर त्यासाठी ब्लाऊजचा थोडंसं फॅब्रिक इथे मी घेतलेलं आहे. आपल्याला इथे 2 चौकोन तयार करायचे आहे सेम साईजचे. तर हे 2.5 बाय 2.5 किंवा 3 बाय 3 केले तरी सुद्धा चालणार आहे. त्यानंतर या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि सिंपल असे त्रिकोणी लटकन आपल्याला इथे बनवायचे आहे. बघा सुरुवातीला शेवटी डबल टिप देऊन लॉकही करायचं आहे. टीप मारल्यानंतर एक्स्ट्राचं कट करायचं आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं लटकन सुद्धा आपण इथे बनवून घेऊयात. खरं तर चॅनलवर ना लटकन डिझाईनचे बरेचसे व्हिडिओ मी आधी ऑलरेडी टाकलेले आहेत. तर त्यापैकी तुम्हाला जे काही व्हिडिओ आवडत असतील म्हणजे लटकन डिझाईन, तर तसंही लटकन तुम्ही बनवू शकतात. किंवा ह्या पद्धतीने जरी तुम्हाला सिंपल त्रिकोणी लटकन बनवायचं असेल तरी सुद्धा तुम्ही इथे रेडी करू शकतात. आता हे सरळ करून दाखवते किती छान प्रॉपर पद्धतीने तयार झालेले आहे. आता मध्यभागी व्यवस्थित कट करून आपण इथे हे गळ्याला लावून घेऊयात. तर शोल्डरपासून साधारणतः 2.5 ते 3 इंचावर आपल्याला हे लावायचं असतं. डबल टिप देऊन लॉक करायचं, जेणेकरून तिथून कितीही खेचलं तरी सुद्धा तिथून आपलं नॉट निघायला नको. आता तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा करून घ्यायची आणि तिथे सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं. आणि दुसऱ्या साईडला मार्किंग करण्याचं कारण हे आहे की दोन्हीही नॉट अगदी परफेक्ट व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लागले जातात आणि फिनिशिंग आणि फिटिंगला प्रॉब्लेम सुद्धा येत नाही. ठीक आहे. आता हे नॉट मी इथे बांधून घेते. टाईट लूज हे तुमच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली आपला हा जो काही बॅक पार्ट आहे तर हा इथे रेडी झालेला आहे. सो जवळून तुम्हाला थोडंसं लुक दाखवते, जेणेकरून तुम्हाला सुद्धा आयडिया येईल की ही डिझाईन कशी आपली तयार झालेली आहे ते. आणि किंचितचं जर काही वरखाली असेल, कुठे धागे निघालेले असतील तर ते कट करून घ्यायचे. ठीक आहे.
सो बघा मग फायनली सिंपल लटकन सहित आपण इथे पान गळ्यावर खूप सुंदर अशी पॅचवर्क डिझाईन रेडी करून घेतलेली आहे. लेस वगैरे अगदी प्रॉपर परफेक्ट यूज केलेले आहे. खरं तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेसेस यूज करू शकतात आणि खरं तर ह्या छानशा वेगळ्या पॅचमुळे सुद्धा आपली ही डिझाईन अजूनच उठून दिसते. त्याचबरोबर बऱ्याच साऱ्या कस्टमरला पानगळा हा आवडत असतो आणि पानगळ्यावर काठाची कशी डिझाईन बनवावी हे सुचत नसेल तर ही मस्त अशी डिझाईन तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. कस्टमरला सुद्धा ह्या डिझाईनची आयडिया तुम्ही देऊ शकतात. आय होप सो आपली आजची ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला नक्कीच आवडेल. त्याचबरोबर संपूर्ण ब्लाऊज डिझाईनची कटिंग स्टिचिंग करताना मी तुम्हाला खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सुद्धा शेअर केलेल्या आहेत. सो त्याचं फॉलो करून तुम्ही डिझाईन बनवली तर नक्कीच तुम्हाला सुद्धा परफेक्ट अशी डिझाईन बनवता येईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण कटिंग स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे. महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स फॉलो केल्या तर तुमची डिझाईन सुद्धा फिनिशिंग सहित रेडी होईल. कारण मी नेहमीच सांगत असते फक्त डिझाईन बनवणं महत्त्वाचं नसतं तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित रेडी करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. सो या पद्धतीने डिझाईन स्टिच करा, नक्कीच तुम्हाला सुद्धा परफेक्ट जमेल. ठीक आहे. सो बघा मग फायनली खूप सुंदर अशी न्यू लुक मधली लेटेस्ट ट्रेंडिंग छान अशी ब्लाउज डिझाईन आपली फायनली रेडी झालेली आहे. ऍक्च्युली बघितल्यावर सुद्धा लक्षात येते की किती सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे. सो ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच स्टिच करून बघा, नक्कीच तुम्हाला जमेल. पण जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.